मंडळी, मानव वन्यजीव संघर्ष जो आपल्या भागात घडताना दिसतो त्याला खऱ्या अर्थानं जबाबदार असेल तर तो आहे कॉमन मॅन. आपली स्कृती आपल्यालाच भोवत आहे असं दृश्य निर्माण होतं. आपण असं म्हणतो की जगात सगळ्यात जास्त बुद्धिवान माणूस जर कुणी असेल तर तो आहे मानव प्राणी. मग आपण आपल्या बुद्धीचा दुरुपयोग करतोय काय? एकीकडे वाढती लोकसंख्या, दुसरीकडे आपल्याकडे वाढणाऱ्या गरजा, त्याच्यामुळे होणाऱ्या मोठमोठ्या हॉटेल्सची निर्मिती, इतकंच नव्हे पर्यटनासाठी लागणाऱ्या गोष्टीसाठी जंगल तोड, कारखान्याच्या बांधणीसाठी होणारा जंगलाचा ऱ्हास, त्याच्यामुळे उभा ठाकलाय आपल्यासमोर वाघ. बघू जिंकतो कोण, मानव की वाघ? नमस्कार. देववाणी डिजिटल माध्यमातून आपण दर शुक्रवारी नवनवीन विषय घेण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, आजचा विषय आहे मानव वन्यजीव संघर्ष. नमस्कार, मी सुशील सहारे या विषयावर आपल्या लोकांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, या पृथ्वीवर मानवाची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा माणूस टोळीने राहायचा, समूहाने राहायचा, आणि तेव्हापासूनच मानवाचा वन्यजीवाशी संघर्ष होत आलेला आहे. आज आपण मानव वन्यजीव संघर्ष हा शब्द खूप ऐकतो, पण मानवाचा प्राण्याशी असलेला संबंध हा फार पूर्वीपासून आहे आणि हा संघर्ष तेव्हापासून आहे. पण मात्र त्या काळात लोकसंख्या कमी होती. मानवाचंही उपजीविकेचं साधन मला वाटतं वन्य प्राणीच होते. त्याच्यावर शिकार करून तो माणूस जगू लागला. मग माणूस हळूहळू प्रगत होऊ लागला. मग शेती आणि नंतर अनेक गोष्टीचा शोध लागून त्यांनी स्वतःला प्रगत केलं. मानवाकडे बुद्धी होती म्हणून तो प्रगत होत गेला. पण या वन्य प्राणी मात्र तो होता तसाच आजही आहे, पण मात्र हा संघर्ष कायम राहिला आहे. आधी आपण त्याच्या जंगलात त्याच्यासोबत राहत होतो, आता आपण जंगलच नष्ट करायला लागलोय. त्यामुळे हा संघर्ष अधिकाधिक वाढत जाताना आपल्याला दिसतो आहे. आज आपण चंद्रपूर जिल्ह्याचा जरी विचार केला तरी वर्षभरात 25 ते 30 तरी अशा केसेस झाल्या ज्याच्यामध्ये माणसाचा मृत्यू झालेला आहे. एक माणसाचा मृत्यू होणं म्हणजे त्याचं मृत्यू न येता त्याला मृत्यू व्हावं लागतं, त्याचा जीव गमवावं लागतो, ही त्या घराची फार मोठी हानी होती. तसं शासन आजच्या घडीला भारतामध्ये सगळ्यात जास्त 25 लाखाचं मोठं अनुदान देतं. पण तसं पाहतो म्हटलं कुठल्या माणसाचं आपण मूल्य करू शकत नाही, पण तरी 25 लाख ही फार मोठी रक्कम आहे त्यांना किमान आधार देण्यासाठी. पण याच्याने तो काही संघर्ष मिटणार नाहीये. वनविभाग 24 तास आपलं ड्युटी करत असतो, पण वनविभाग प्रत्येक प्राण्याला जाऊन थांबवू शकत नाही. कारण की आज वनाचा एरिया जर बघितला, त्या एरियाच्या तुलनेत काम करणारे वनाचे कर्मचारी फार कमी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ 10 गाव जर असेल तर 10 गावमध्ये 3 गार्ड, एक राऊंड ऑफिसर, त्याच्यावर RFO, अशी एक चेन सिस्टीम आहे. मला एक सांगा, 10 गावात किमान एक 4-5 हजार लोक राहत असतील. या 4-5 हजार लोकांसाठी फक्त 2 ते 3 गार्ड, एक राऊंड ऑफिसर कसं पुरणार आहे? आणि महत्वाच्या ह्या ज्या समस्या आहेत त्या मानवानेच निर्माण केलेल्या आहेत. ऍक्च्युली हा जो कार्यक्रम करण्यापाठीमागचा उद्देश आमचा आहे की या मानवाने स्वतःच्या प्रगती करता करता आपण दुसऱ्यांकडे दुर्लक्ष करत चाललोय. आपण मानव स्वतःला श्रेष्ठ समजायला लागलो आहे आणि मात्र दुसऱ्याला तुच्छ समजायला लागलाय, आणि यातूनच नवनवीन या समस्या निर्माण होत चालल्या आहे. आज आपण मोठमोठ्या बिल्डरांना किंवा भांडवलदारांना आपल्या जमिनी देत चाललो आहे, जंगल देत चाललोय. त्याच्यामुळे होणारे अनेक अडचणी निर्माण व्हायला लागल्या, आणि ही फार धोक्याची घंटा आहे. भविष्य काळामध्ये जर ही समस्या निर्माण झाली, उद्या आपली पृथ्वीही नष्ट होईल. मग आपण कुठे जाणार? या जसं चैन सिस्टीममध्ये मानव जसा महत्वाचा घटक आहे, तसे प्रत्येक प्राणी. असं म्हणतात की मधमाशा जर या जगातनं जर संपल्या तर मानव सुद्धा संपून जाईल. म्हणजे विचार करा, जर मधमाशा जर आयुष्य संपलं तर मानवही संपून जाऊ शकतो. ही भविष्यवाणी किती धोकादायक आहे. तसंच या चैन सिस्टीम मधला वाघ किंवा बिबट किंवा कुठलाही हिंस्र पशु हाही फार महत्वाचा आहे. निसर्गाची चैन सिस्टीम आहे. तुम्ही मध्ये एक जर बातमी वाचली असेल तर छोटा मटकाच्या पायाला इजा झाली होती आणि माननीय न्यायालयाने त्याची दखल घेतली आणि त्याला जेरबंद करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. काही ठिकाणी वन्यप्रेमींनी याबद्दल वेगवेगळे मतांतर झालेले आहेत.
काही लोकांचं म्हणणं असं आहे की असं जेरबंद करून अशा प्राण्यांना जर दुखापत झाली तर त्यांना जेरबंद करून आपण त्यांच्यावर उपचार करायचे आणि परत त्यांना सोडायचे. पण ही निसर्गातली एक जनरल घटना आहे. हा, जर ती घटना ऍक्सिडेंट झाला असेल किंवा विषप्रयोग झाला असेल, असं काही घटना की ज्याच्यामुळे मुद्दामून तो टायगरला जर त्रास झाला असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे. पण हे 2 टायगरची फाईट झालेली घटना आहे आणि त्या घटनेमध्ये तो छोटा मटका गंभीर जखमी झाला. पण निसर्गामध्ये एक चेन सिस्टीम आहे, म्हणजे ह्या प्राण्यांना कोणी उपचार देऊ शकत नाही. ते स्वतःचा उपचार स्वतः करू शकतात. त्यांच्या लाळेमध्ये त्यांच्या जिभेच्या माध्यमातून ती जखम चाटून सुद्धा ती नंतर हळूहळू ती आपसुकच होते. आणि निसर्गात जर तो आपसुकच जर मरण पावला तर त्याची जागा घेणारा दुसरा वाघ तयार होत असतोच. मित्रांनो, या पृथ्वीवर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. जसा तो मानवाला आहे तसं तो इतरही प्राण्यांना आहे. मुळात हा संघर्ष का घडतो याच्यावर थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे, विचार करणं गरजेचं आहे. मुळात तो हिंस्र पशु आहे आणि त्याचं मूळ खाद्य हे मानव नाही आहे. तुम्ही जर वाघाच्या डोळ्यांनी जर विचार केला तर त्याला थर्मल इमेज दिसत असते. त्याला समोरचा प्राणी माणूस आहे, बाई आहे की कोण आहे हे त्याला थर्मल इमेजमधनं त्याची कृती त्याला कळत असते. त्याला जर आपल्यापेक्षा मोठा वाटला तर तो त्याच्यावर हमला करण्याचा प्रयत्न करत नाही. जर त्याला असं वाटलं की सहज होणारी शिकार असेल तर तो त्याच्यावर हमला करतो. आणि आपलं खाद्य म्हणून जर वाघ एखाद्या गोष्टीकडे बघत असेल तर त्याचा जी सहज प्रतिक्रिया जी आहे मानवावर हल्ला करण्याची, एकतर ती भीतीपोटी किंवा खाद्य म्हणून भूक लागली असेल तर, या 2च गोष्टींनी वाघ हमला करत असतो. आता ह्यात खऱ्या अर्थानं चुकी कुणाची आहे तर ती खऱ्या अर्थानं चुकी मानवाची. याच्यात खऱ्या अर्थानं बळी जो पडला जातो तो म्हणजे गुराखी. गुराखी आपल्या गुरांना चारायला जंगलात घेऊन जातो. जिथे वाघाचा वावर आहे तिथपर्यंत तो गुराखी जातो. समजा वाघाने त्या गुरावर हल्ला जरी केला तर गुराखीला असं वाटतं की आपण त्याला वाचवलं पाहिजे. त्या गुराखीला हे समजलं पाहिजे की आपण वाघाचा मुकाबला करू शकत नाही. पण त्या असलेल्या जनावरावर जीवापाड प्रेम असल्यामुळे किंवा ते त्याचं कर्तव्य समजून तो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात अशा गुराख्याचाही मृत्यू होतो. किंवा तुम्ही वाघडोहाचं जर उदाहरण बघितलं असेल, 18-18.5 वर्ष जगलेला एक सुंदर वाघ आपल्या ताडोबातला, ज्याच्यामुळे आज ताडोबा मधल्या वाघाची ही प्रगती आपल्याला बघायला मिळते. तो वाघ जेव्हा तो म्हातारा झाला होता आणि एका बोळीजवळ तो पडलेला होता निवांतपणे आणि तो थकला होता, त्याच्याकडनं आता तो काही दिवसात जाईल, त्याचं प्राण गमवेल असं वाटत होतं. अशा वेळेला एक गुराखी तिथून जात होता. ज्या वाघडोहनी आपल्या 18-18.5 वर्षाच्या आयुष्यात कधीही कुणावर हमला केलेला नाही असा वाघडोह शांतपणे पडलेला होता. गुराख्याला वाटलं की हा म्हातारा वाघ काय करणार आणि म्हणून तो तिथून गेला आणि शेवटी तो वाघ तो वाघच. तुम्ही वाघाचं नाव माया ठेवा किंवा टिल्लू ठेवा, पिल्लू ठेवा, म्हणून तो काय हमला करणार नाही असं काही नाहीये. वाघ हा वाघच असतो. तुम्ही एक मध्यंतरी फिल्म आली होती लाईफ ऑफ पाय नावाची, त्याच्यामध्ये शेवटी वाघासोबत तो मुलगा पूर्ण वेळ एक जर्नी करतो. पण शेवटी जेव्हा वाघ आणि दोघे एका किनाऱ्यावर येतात तेव्हा तो वाघ त्या मुलाकडे न बघता तो चालला तो जंगलाकडे. हे सहज कृती आहे जनावराची. आपण चित्रपटाच्या माध्यमातून तो मित्र, फ्रेंड, फिलॉसॉफर सारखं दाखवतो, कार्टून्समध्ये खूप आपला जवळ जिव्हाळ्याचा विषय करतो, पण ते तसं नाही आहे. वाघ हा वाघच असतो. मायासारख्या वाघिणीने एक चांगल्या फॉरेस्ट ऑफिसरवर हमला केला होता आणि त्या बिचारीचा मृत्यू झाला होता. तिथे आपण माया नावाची वाघीण ही मायाळूच आहे असं जे प्रिडिक्शन सगळे केलं होतं, पण तो एक हिंस्र पशु आहे. तो केव्हाही हमला करू शकतो जर त्याला असं वाटलं की आपल्या पिल्लांवर धोका आहे, आपल्या जीवाला धोका आहे असं कुठेही जाणवलं तर तो हे विचार करत नाही की ह्या लोकांनी माझं नाव माया ठेवलं आहे त्यामुळे मला मारण्याचा अधिकार नाही, असं काही नाही. आणि दुसरी गोष्ट, आज वाघाईपेक्षा सगळ्यात आपल्याकडे वाघाची जी पैदास आहे, म्हणजे वाघाचा जन्मदर जो आहे, आपल्याकडे इतकं चांगलं पोषक वातावरण वाघाचं इथे असल्यामुळे वाघाचं मृत्यूचं प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे वाघांची संख्या फार झपाट्याने वाढत चाललेली आहे. आणि दुसरीकडे आपणच त्यांच्या जंगलावर अतिक्रमण केल्यामुळे आज आपण इनडायरेक्टली एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहोत. आणि असं जर उभं ठाकल्यानंतर युद्ध जर झालं तर निश्चितच वाघच जिंकेल, आपण जिंकू शकणार नाही आहे. कारण की त्यांना आपण जंगलातून उचलून काही पिंजऱ्यात ठेवू शकत नाही, ते त्याचं अधिवास आहे जंगल.
मग अशा अधिवासात अशा जंगलामध्ये राहणारा हा जो वाघ, याला उचलून आपण पिंजऱ्यात जेरबंद करण्यापेक्षा आपण काही निर्बंध जर पाळले, काही सोपे नियम आहेत जंगलामध्ये जाण्याचे. एक तर मुळात जंगलात जाऊच नये. दुसरीकडे जावं तर 4 लोकांनी समूहाने जावं, आवाज करत जावं. आजकाल वन विभाग तुम्हाला छान मुखोटे दिलेले आहे की पाठीमागनं वाघ आपल्यावर अटॅक करू शकतो, आक्रमण करू शकतो, म्हणून पाठीमागे मुखोटे सुद्धा दिलेले आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत नाही. वाघ आपल्याला काय खाणार, मीच वाघ आहे, अशा या तोऱ्यात आपण मिरवतो आणि अशा वेळा हमला होतो. दुसरी गोष्ट, आज बिबट्यांचा वार वाघापेक्षा जास्त जी भीती निर्माण झाली ती बिबट्यांची. आणि बिबट्या हा मानव वस्तीच्या जवळपासच राहायला लागलेला आहे. त्याचं खरं कारण असं आहे की बिबट्याचं आवडतं खाद्य आहे तो म्हणजे कुत्रा. आज आपण प्रत्येक जण कुत्रा पाळतो किंवा वार्डातील मोकाट कुत्रे असते. बिबट्यासाठी ही सहज होणारी शिकार आहे. आणि याच कुत्र्याच्या म्हणजे शिकारीसाठी तो बिबटा तुमच्या घरापर्यंत येऊ लागलेला आहे. आता आजूबाजूला 1-2 दिवसाआधी झालेल्या ज्या घटना आहे, मुलाला उचलून नेण्याची जी घटना आहे, ती त्यातनंच घडलेली घटना आहे. तो बिबटा ऍक्च्युली येतो आपली शिकार शोधण्यासाठी, आणि असं जर त्याला कोणी जर दिसलं, मिळालं, तर तो उचलून घेऊन जातो. तो काही मुद्दामून नेत नाही. त्याला तो काही ठरवून निघत नाही माणसावर की आज मला या मुलाला खायचं आहे, आज मला या माणसाला खायचं आहे, आज मला या बाईला मारायचं आहे. ही त्याची सहज कृती आहे. तो त्याच्या शिकारीसाठी निघतो आणि त्याच्या मार्गात जर कोणी आला तो त्याच्यावरही हमला करतो. ही सहज वृत्ती आहे. दुसरी महत्वाची घटना, आज आपण आपल्या ऐशोआरामासाठी आज जंगलाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठमोठे चांगले चांगले हॉटेल्स तयार झालेले आहेत. या हॉटेल्समध्ये आपण मोठ्या मेजवानीसाठी आपल्या परिवाराला घेऊन जातो. तिथे नॉनव्हेज खायला जातो आणि मग हे उरलेलं नॉनव्हेज म्हणजे खरकट जे असतं, त्याच्या हड्ड्या असतात, त्या आपण जंगलाच्या आजूबाजूच्या परिसरात फेकतो. आणि या पडलेल्या खरकटामुळे किंवा या हड्ड्यांमुळे, या जंगलाच्या या वासामुळे जंगलातला प्राणी सहज त्याच्याकडे आकर्षित होतो आणि त्याच्यासाठी तो प्राणी जंगलापासून गावाकडे वळायला लागलाय, शहराकडे, वस्तीकडे वळायला लागलाय. म्हणून ही समस्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. याला जबाबदार मानव आहे. वाघ हा कुठली दुश्मनी ठेवून येत नसतो, आपण त्याला प्रवृत्त करतोय म्हणून हे सगळं होत आहे. वास्तविक पाहता वन विभाग खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो, पण शेवटी तो मानव आहे. बरेचदा आपण या सगळ्या गोष्टीचा दोष वन विभागाला धरतो, तिथल्या ऑफिसरला धरतो, पण तोही कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात अडकलेला आहे. त्यालाही काही मर्यादा घालून ठेवलेल्या आहे. पण आता कायद्याने मर्यादा नाही घातल्या, उद्या हाच ऑफिसर मोकाट तुटेल आणि काही गडबड करेल. 1-2 ऑफिसरमुळे पूर्ण वन विभाग बदनाम होऊ शकतो. त्यामुळे कायद्याचं बंधन हे वन विभागावरही आहे, तसंच मानवावरही आहे. या संघर्षाचा मध्यबिंदू हाच आहे की आपण कुठेतरी या प्राण्यांच्या बाबतीत विचार करून स्वतःवर बंधनं घालणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघितलं असेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये किंवा आता चंद्रपूर जिल्ह्याच्या लगत सुद्धा मोठे रानटी हत्ती आलेले आहेत. ते रानटी हत्तीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्याला 100 वर्षा आधीचा सुद्धा रस्ता हा पाठ असतो आणि पिढ्यानपिढ्या तो रस्ता आपापल्या पिढीतल्या येणाऱ्या सदस्यांना ते सांगत असतात. आणि 1-2 हत्ती येतात, रेकी करतात, जातात आणि मग पूर्ण समूह तो घेऊन येतो. आणि एकदा तो समूह इथे आला आणि त्याला इथला परिसर आवडला, त्याला खाद्य मिळालं, त्याला पाणी मिळालं, सगळ्या गोष्टी सोयीसुविधा जर मिळाल्या तर तो जात नाही. मग त्याचा परत संघर्ष कोणाशी होणार? तो मानवाशी होणार. कारण तो वस्तीत जाणार, तो घर तोडणार, तो पिकाची नासधूस करणार. अशा वेळेला प्रत्येकाला असं वाटतं की या हत्यांना संपवलं पाहिजे, या वाघांना संपवलं पाहिजे, ह्याला संपवलं पाहिजे. संपवणे हा काही मार्ग नाही. कारण की कोणताही प्राणी हे कुठलंही जनावर कुठल्याही माणसावर डूक धरून हमला करत नसतो. तो त्याची सहज प्रतिक्रिया आहे. जर त्याच्यामध्ये जर तो व्यक्ती आला तर त्याचं हमला करणं किंवा त्याचं आक्रमण करणं हे सहज होणारी गोष्ट आहे. हे मुळात पहिल्यांदा मानवाने समजून घेतली पाहिजे की आपण किती सजग राहणं गरजेचं आहे. खरं म्हणजे आपण खरोखरच खूप नशिबान आहोत की वाघ हा आपल्या भागात आहे. आज तुम्ही बघा, या चंद्रपूरच्या ताडोबाची प्रचिती पूर्ण जगात आहे. वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराला सुद्धा असं वाटतं की ताडोब्यात यावं. भारतरत्न सचिन तेंडुलकरलाही वाटतं की 2 दिवस आपल्या परिवाराला घेऊन ताडोबात यावं. ते याच्यासाठी की आपलं हे जंगल वाघासाठी वरदान ठरत आहे. मंडळी, जेव्हा वाघीण पिल्ले द्यायची त्याच्यातले जास्तीत जास्त पिल्ले दगवायचे, पण आता ते प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणजे 4 जर पिल्लं दिसलं तर 4चे 4ही पिल्लं जगतात. त्याच्यामुळे वाघाचं प्रमाण वाढत चाललं आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे, कारण की जगभरातनं वाघ हा नष्ट होत चाललेला आहे. तर तो आपण भारतीय त्याला जगवतोय, आपण त्या वाघाची खूप चांगली काळजी घेतोय, म्हणून हा वाघ आपल्यासोबत आहे.
या वाघाची काळजी घेणं ही आपली खरी जबाबदारी आहे. म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचं चांगलं आणि कुठल्या तरी गोष्टीचे परिणाम वाईट हे होत असतातच. कुणाचं नुकसान व्हावं असं आम्हाला वाटत नाही. पण ह्या जो काही वरदान आपल्या चंद्रपूरला मिळालेलं आहे त्याचं जतन करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काय होतं ना की एखादी गोष्टी आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळते तेव्हा त्याचं महत्त्व कमी होऊन जातं. आज या वाघाच्या माध्यमातून आपण पूर्ण भारतात नाही तर जगात सुद्धा प्रसिद्ध झालेले आहोत. मंडळी, नवनवीन विषय आम्ही देववाणीच्या माध्यमातून आपल्यासमोर आणणार आहोत. हे विषय तुम्हाला कसे वाटतात नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि आणखी कुठल्या कुठल्या विषयावर आपण बोललं पाहिजे, माहिती दिली पाहिजे ह्या सुद्धा सूचना आपण नक्कीच कराल. आणि चांगले चांगले विषय घेऊन आम्ही दर शुक्रवारी आपल्या भेटीला येणार आहोत. धन्यवाद.